नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण दिलेली एक सामायिक समीकरणे आलेखाच्या सहाय्याने सोडविणार आहोत। तर जी दिलेली दोन्ही एक सामायिक समीकरणे आहेत त्यांचे आलेख तयार करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला निर्देशकांच्या किमती शोधाव्या लागतील। निर्देशकांच्या किमती शोधण्यासाठी मी इथे दोन टेबल तयार करून घेतलेली आहेत। पहिलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 5। आता इथे आपण काय करूयात तर x ची किंमत आपण शोधूयात आणि y ची किंमत मानूयात। म्हणून x बरोबर आणि हे जे 5 आहेत ते जसेच्या तसे आले, हे जे y आहेत ते इथे अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर ते वजा y होतील। आता या टेबल मध्ये आपण काय करायचं आहे, इथे x लिहायचं आहे, y लिहायचं आहे आणि सर्वात शेवटी x y च्या किमती लिहायच्या आहेत। तर सर्वात अगोदर आपण y ची किंमत ठरवूयात 1। तर एक ठरवलेली किंमत आपण समीकरणामध्ये ठेवूया। तर हे जे रूपांतर केलेलं समीकरण आहे ते आपण बाजूला लिहून पाहूया। x बरोबर 5 वजा y। तर इथे काय होईल, 5 वजा y ची किंमत आपण मानलेली आहे 1। तर हे किती झालं, 5 वजा 1 उत्तर आलं 4। हे 4 आपण इथे लिहायचे आणि xy ची किंमत झाली 4,1। आता पुढे आपण y ची किंमत ठरवूयात 2। आता ही 2 किंमत जर आपण समीकरणामध्ये ठेवली तर x बरोबर 5 वजा आपण डायरेक्टली y ची किंमत लिहूयात 2। तर हे उत्तर आलं 3। इथे आपण 3 लिहिलं त्यामुळे आपल्याला 3,2 अशी किंमत मिळाली। आता पुढे आपण y ची किंमत ठरवूयात 3। ही 3 किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर समीकरण तयार होत आहे 5 वजा 3। 5 वजा 3 उत्तर येते 2, म्हणून इथे 2 लिहायचे। आपल्याला इथे 2,3 अशी किंमत मिळाली। आता हे जे दुसरं समीकरण आहे ते लिहून पाहूयात x वजा y बरोबर 1। इथे देखील आपण काय करूयात तर x ची किंमत शोधूयात आणि y ची किंमत मानूयात। तर इथे हा 1 जसाच्या तसा येईल आणि हा जो वजा y आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो अधिक y होईल। ह्या टेबलमध्ये देखील x y आणि xy च्या किमती लिहायच्या आहेत। सर्वात अगोदर आपण y ची किंमत ठरवूयात इथे 1। तर ही एक किंमत जर ह्या समीकरणात ठेवली, समीकरण आहे x बरोबर 1 अधिक y, म्हणून 1 अधिक y ची किंमत आहे 1। तर हे उत्तर मिळालं 2। आपण इथे 2 लिहायचं आहे, 2,1। त्यानंतर y ची किंमत ठरवूयात 2। आता ही 2 किंमत जर समीकरणात ठेवली तर x बरोबर 1 अधिक y ची किंमत 2, उत्तर आलं 3। तर हे 3 इथे लिहिले, आपल्याला 3,2 असा बिंदू मिळाला। आणि सर्वात शेवटी y ची किंमत ठरवूयात 3। ही 3 किंमत जर आपण समीकरणात ठेवली तर समीकरण तयार होते x बरोबर 1 अधिक 3 बरोबर 4। इथे 4 लिहिले, आपल्याला 4,3 असा बिंदू मिळाला। चला, आता आपल्याला सर्व निर्देशक मिळालेले आहेत, निर्देशकांच्या किमती मिळाल्या आहेत। मग आता पुढे काय करूयात, ह्या बिंदूंच्या सहाय्याने आलेख कागदावर आपण आलेख तयार करून घेऊयात। तर आलेख तयार करण्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं, आलेख कागदाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपण प्रमाण लिहून घ्यायचं आहे। प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक प्रमाण लिहून घेतलं। आता आपण जे बिंदू आपण शोधलेले आहेत ते स्थापून घेऊयात। सर्वात पहिला बिंदू काय सांगितला आहे बघा, तर पहिल्या समीकरणाचा पहिला बिंदू आहे 4,1, म्हणजे x अक्षाचा 4 आणि y अक्षाचा 1 हा बिंदू इथे मिळतोय। बिंदू तयार केल्यानंतर कंसामध्ये त्या बिंदूचे निर्देशक लिहून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरा बिंदू आहे 3,2, म्हणजेच x अक्षाचा 3 आणि y अक्षाचा 2। तर हा बिंदू इथे मिळतोय। कंसामध्ये ह्याचे देखील आपण किंमत लिहून घ्यायची। त्यानंतर तिसरा बिंदू आहे 2,3, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 3 हा बिंदू आपल्याला इथे मिळतोय। चला, पहिल्या समीकरणाचे जे 3 बिंदू आपण शोधले होते ते तिन्ही बिंदू इथे स्थापून झालेले आहेत। आता ह्या तिन्ही बिंदूतून जाणारी आलेख रेषा तयार करूयात। म्हणून अशा पद्धतीने एक रेषा तयार केली। ही रेषा तयार झाली। आता काय करायचं, ह्या रेषेच्या एका बाजूला आपण ह्या रेषेचं नाव लिहून घ्यायचं। म्हणजे काय तर ही रेषा जी आहे ती रेषा ह्या समीकरणाची आहे, हे आपण इथे सिद्ध करतोय। x अधिक y बरोबर 5। चला, आता दुसऱ्या समीकरणाचा आलेख रेषा तयार करूयात। तर इथे पहिला बिंदू आहे 2,1, म्हणजेच x अक्षाचा 2 आणि y अक्षाचा 1 हा बिंदू इथे आहे। कंसामध्ये त्याची किंमत लिहून घेतली। त्यानंतर दुसरा बिंदू आहे 3,2। 3,2 हा बिंदू आपण अगोदरच शोधलेला आहे, तो पुन्हा शोधण्याची गरज नाही। आणि त्यानंतर पुढचा बिंदू आहे 4,3, म्हणजेच x अक्षाचा 4 आणि y अक्षाचा 3 हा बिंदू इथे आहे।
तर हा तिसरा बिंदू देखील झाला। आता ह्या 3 बिंदूतून जाणारी आलेख रेषा तयार करून घेऊयात। तर अशा पद्धतीने ही एक रेषा तयार झाली। आता ही जी रेषा तयार झाली ती दुसऱ्या समीकरणाची आहे। मग दुसरं समीकरण ह्या रेषेचं नाव या पद्धतीने लिहून घ्यायचं, x वजा y बरोबर 1। तर बघा आपण या दोन्ही समीकरणांच्या रेषा इथे तयार करून घेतलेल्या आहेत। आता निरीक्षण केल्यावर लक्षात येतं की या दोन्ही रेषा एकमेकांना 3,2 ह्या बिंदूमध्ये छेदतात। म्हणजे हा जो छेदन बिंदू आहे या छेदन बिंदूचं जे किंमत आहे तीच किंमत ह्या समीकरणाची उकल आहे। म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे, म्हणून x, y बरोबर 3,2 ही समीकरणांची उकल आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।